घरोघरी जाऊन मनोरंजन करणाऱ्या या कलावंतांचा प्रपंच प्रत्येकाकडून मिळणाऱ्या शिध्यावरच चालायचा. प्रत्येकाला आपली वेगळी कला जोपासावी लागायची. कधी दुपारच्या वेळेला एखादा कोकेवाला आपला कोका वाजवत दारात यायचा. कोका कोका म्हणजे एकतारीसारखं एक छोटंसं वाद्य. या लोकांचं वैशिष्ट्य असं की पुराण काळातल्या कथांना हे आपल्या कल्पनेचा साथ चढवायचे. रामायण असो की महाभारत, आपल्याला माहीत असलेल्याच कथा ते इतक्या वेगळ्या ढंगात मांडायचे की तो सांगतोय तसंच घडलं असावं असं वाटू लागायचं. आता कृष्णाने कंसाचा वध कसा केला हे आपण सर्व जाणतोच, पण हा जो कोकेवाला इथे येतोय ना, तो काही वेगळीच गोष्ट आपल्याला सांगतोय. बघा, कदाचित तुम्हालाही वाटेल की कृष्णाने कंसवध असाच केला असावा म्हणून. पाहूयात. आज मी तुम्हासनी किसन देवाचं आख्यान सांगणार आहे. किसन देवानं कंस मामाला कसं मारलं ते या आख्यानात तुम्ही ऐका. गोकुळामध्ये कृष्ण नांदतो बहु आनंदान. मातेच्या उसण्यासाठी देवानं घेतलं लहानपण. मातेच्या उसण्यासाठी देवानं घेतलं लहानपण. मातेच्या उसण्यासाठी देवानं केलं लहानपण. वैराळाचं रूप घेऊन निघाले भगवान. वैराळाचं रूप घेऊन निघाले भगवान. कंस मामाच्या गावी मुक्काम केलाय देवान. कंस मामाच्या गावी मुक्काम केलाय देवानं. घ्या ग घ्या तुडा बयानो चरित्राच लेण. घ्या ग घ्या तुडा बयानो चरित्राच लेण. सर्व नगरीच्या बाया चुड्याच करतात खंडान. सर्व नगरीच्या बाया चुड्याचं करतात खंडान. खोल खोल पेटारा चुडा तुझं नाव सोनारी. खोल खोल पेटारा चुडा तुझं नाव सोनारी. एका चुड्याची किंमत तू बा सांग खरोखरी. एका चुड्याची किंमत तू बा सांग खरोखरी. 1.25 लाख सोन टक्का सोन ऐक सुंदरी. 1.25 लाख सोन टक्का सोन ऐक सुंदरी. अरे झाक झाक पेटारा चुडा तुझा मोलाचा भारी. अरे झाक झाक पेटारा चुडा तुझा मोलाचा भारी. एवढ्या मोलाचा चुडा लेणारी भाग्याची कोण. एवढा मोलाचा चुडा लेणारी भाग्याची कोण. भाग्याची ती नार कमळ जा कंसाची जाण. भाग्याची ती नार कमळ जा कंसाची जाण. खबरी माग खबर कळली कमळ जबाईला. खबरी माग खबर कळली कमळ जबाईला. कोण्या देशीचा वैराळ आपल्या गावामध्ये आला. कोण्या देशाचा वैराळ आपल्या गावामध्ये आला. जाग जाग सयानू आणा तुम्ही त्या वैराळाला. जाग जाग सयानू आणा तुम्ही त्या वैराळाला. आणा वैराळाला न चुडा मी भरते मनगटाला. आणा वैराळाला न चुडा मी भरते मनगटाला. पुढं सारण वैराळ माग आलंच वाड्याला. पुढं सारण वैराळ माग आलंच वाड्याला. उठ कर बस कर पाट चंदनी दिला बसायाला. उठ कर बस कर पाट चंदनी दिला बसायाला. अरे वैराळा गाव कोणत कुठला रहिवाशी. अरे वैराळा गाव कोणतं कुठला रहिवासी. तुझ्यासारखा कृष्ण भाचा नांद गोकुळाशी. तुझ्यासारखा कृष्ण भाचा नांदे गोकुळासी. छे छे बाई आम्ही फिरस्ते मूळचे परदेशी.
छे बाई आम्ही फिरस्ते मूळचे परदेशी अन चुडाई काया आम्ही हिंडतो असे देशोदेशी चुडाई काया आम्ही हिंडतो असे देशोदेशी असं म्हणताना इसवास आला कमळजाबाईला असं म्हणताना इसवास आला कमळजाबाईला अन भारी मोलाचा चुडा नारीनं भरला मनगटाला भारी मोलाचा चुडा नारीनं भरला मनगटाला भारी मोलाचा चुडा नारीनं भरला मनगटाला अरे अरे वैराळा एवढा चुडा ढिला कर मनगटी लागली कळणी माझा पती जागा होईल मनगटी लागली कळणी माझा पती जागा होईल जाग जाग बायानो आणा तुम्ही विळा खिळा सुरी जाग जाग बायानो आणा तुम्ही विळा खिळा सुरी चुडा खिसायचं खडग माझं विसरलो मंदिरी चुडा खिसायचं खडग माझं विसरलो मंदिरी तशीच उठली झटकन गेली पतीच्या महालाशी तशीच उठली झटकन गेली पतीच्या महालाशी अन उषा खालचं खडग आणून दिलं वैराळाशी उषा खालचं खडग आणून दिला वैराळाशी जा मामी निरोप कळवा आमच्या मामाला राजा मामी निरोप कळवा आमच्या मामाला अन गोकुळचा रहिवासी कृष्ण मी आलो या दाराला गोकुळचा रहिवासी कृष्ण मी आलो या दाराला उठा उठा महाराज तुम्हा कशी काळ झोप आली उठा उठा महाराज तुम्हा कशी काळ झोप आली उषा खालच खडग कृष्णन त्याची चोरी केली उषा खालचं खडग कृष्णन त्याची चोरी केली नाव ऐकता कृष्ण कंस त्याच कुणी जागा झाला नाव ऐकता कृष्ण कंसच कुणी जागा झाला दस्त रुमालन हात बांधून शरणच गेला दस्त रुमालानं हात बांधून शरणच गेला अरे अरे तू भाच्या कापू नको माझी मान अरे अरे तू भाच्या कापू नको माझी मान खरं सांगतो तुझ्या घराचा होतो बंदिवान खरं सांगतो तुझ्या घराचा होतो बंदिवान सात बंधू मारिल नव्हतं तुम्ही असं बोलणं केलं सात बंधू मारीला नव्हतं तुम्ही असं बोलणं केलं आणि एका शिरापायी मामा तुमचं मन लय कष्टी झालं एका शिरापायी बाबा तुमचं मन लय कष्टी झालं तीन डाव टाकल शिर मग नेल गोकुळाला तीन डाव टाकल शिर मग नेल गोकुळाला शिकारीहून बाळाला देवकी आले बवळायाला शिकारीहून बाळाला देवकी आली बवळ्याला अरे अरे चांडाळा कसा तू वैर साधलास अरे अरे चांडाळ कसा तू वैर साधलास आणि वाडकिनीचा बंधू माझा का तू मारलास वाणिकीचा बंधू माझा का तू मारिलास सात बंधू मारील पाणी कस नव्हतं ग डोळ्याला सात बंधू मारील पाणी कस नव्हतं ग डोळ्याला अनेका शिरापायी आई जीव तुझा लय कष्टी झाला एका शिरापायी आई जीव तुझा लय कष्टी झाला पुढ्या तोरण आनंद झाला उभ्या गोकुळाला पुढ्या तोरण आनंद झाला उभ्या गोकुळाला असा पापी मारला दोष मग नाही त्याचा मजला असा पापी मारला दोष मग नाही त्याचा मजला असा पापी मारला दोष मग नाही त्याचा मजला
संस्कृतीचा सदाबहार वर्षाव खास तुमच्या या सदाबहार परफॉर्मन्स साठी. क्या बात है, क्या बात है. संस्कृती एकदम वेगळ्या वेशभूषेत आहेस. कृष्ण साकारायला मिळाला हे खूप आनंदाचं आहे माझ्यासाठी आणि खूप ऑनर्ड आहे मी हा कृष्ण साकारायला मिळाला तो. थँक्यू सो मच ज्यांनी मला कृष्ण साकारायला मदत केली, नाही तर मी खरंच करू शकले नसते. खूप ऑदरेशन असं. थँक्यू केदार सर. मला सांगायला आनंद होतोय कारण का यातला कंस हा मी बाबा असताना साबळे असताना सुद्धा केलाय आणि बऱ्याच वेळा केलेला आहे आणि त्याचं त्यावेळी लोक अक्षरशः रडायची ऑडियन्समध्ये. आणि आमच्या वेळी प्रशांत दामलेकडा, मी, प्रदीप पटवर्धन हे आम्ही सगळ्यांनी यात परफॉर्म केलाय. त्यानंतर अंकुश, भरत हे सगळे आले. त्याच्यानंतर पॅडी, सिद्धू हे अशी सगळी लोक ज्यांनी महाराष्ट्राची लोकधारा केलंय आणि ते आज सगळे लोक व्यवस्थित स्थिरावलेले आहेत. त्यामुळे बाबांना सलाम. आणि केदार तर आहेच. केदार आता पुन्हा त्याबरोबर काम करायला मिळतंय. चारू बरोबर पुन्हा सगळ्या स्टेप्स बसवताना मजा येते करायला आणि खरंच मजा आली अतिशय. खूपच मजा आली आणि एक वेगळा अनुभव मिळाला. मुळात महाराष्ट्रात जन्मले याचा मला स्वतःला खूप अभिमान आहे. क्या बात. महाराष्ट्राला स्वतःची एक संस्कृती आहे जी शाहीर साबळेंपासून त्यांनी रंगमंचावर मांडायचा त्यांनी प्रयत्न केलेला होता आणि तो अतिशय उत्कट असा प्रयोग असायचा. आणि कोकेवाला जे केलं मला फारच गंमत वाटली. एक दंतकथा आहे त्यातली कंसाला मारण्याची कृष्णानी आणि म्हणजे किती वेगळ्या प्रकारे त्यांनी ती मांडली आहे, लिहिली आहे. त्यानंतर सांगीतिक पद्धतीने पण खूप वेगळ्या पद्धतीने मांडली आहे आणि करताना फारच मजा आली. एक नृत्यांगना म्हणून मला स्वतःला एक फोक म्हणजे लोकनृत्याच्या ढाच्यात घालताना खूप मस्त वाटलं. चारुशीला ताईंची खूपच मदत झाली आणि माझा मुलगा आता 12वीत आहे. त्याला हे बघायला मिळणार आहे. कधी बघायला मिळणार त्याला? नक्कीच. आज झी मराठीतनं हे सगळं या पिढीला बघायला मिळणार आहे. याचा मनापासून एक कलाकार म्हणून आणि एक मराठी माणूस म्हणून मला खूप आनंद होतो. क्या बात है. गेली 4-5 दिवस रिहर्सल सुरू आहेत. मी 2 गाणी गायली, पण प्रत्येक गाण्यात एक अतिशय सुंदर नाट्य, एक सुंदर अभिनय लपलेला आहे. आपण अनेकदा गाणी आम्ही गायलेली आहेत, पण ही गाणी गाताना एक वेगळाच अनुभव मला मिळाला. कारण कोकेवाला गाणं गाताना ते समोर घडतंय आणि ते खरोखर इथं घडत पण होतं, पण ते गाताना नुसतं गाताना सुद्धा समोर घडतंय असं वाटत होतं. आणि खरोखर सांगतो की महाराष्ट्राची लोकधारा या कार्यक्रमाचा भाग होता आलं आणि यातून खूप काही शिकलो. नक्कीच. आणि थँक्यू मला बोलवल्याबद्दल झी मराठी. तुला खूप शुभेच्छा. तुम्हा सर्वांना शुभेच्छा आणि मी तुम्हा सर्वांचे आभार मानते की आमची लोकधारा तुम्ही अजूनच बहारदार करून सोडली तुमच्या परफॉर्मन्समुळे. कंसवादाची गोष्ट ऐकून तुम्ही भारावून गेला असालच, कारण खरोखर अचाट आणि अद्भुत गोष्टी निर्माण करणं ही आपल्या लोककलेची खासियत आहे. याचं कारण लोककलांना आहे महाराष्ट्राच्या संस्कृतीचा प्राकृतिक स्पर्श, जसा गोदरेज नंबर 1.